यानंतर अधिकचा वेळ न दवडता वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय रेखाताई ठाकूर यांना आपण विनंती करूयात, उपस्थितांशी आपण संवाद साधायचा, आपण त्यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूयात. आरक्षण बचाव यात्रेच्या या गेवराई शहरात होणाऱ्या सभेसाठी मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंढे, किसनरावजी चव्हाण, अविनाश भोसीकर, रमेश बारसकर, मंचावर उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीतील आणि इतर ओबीसी संघटनांमधील नेते, कार्यकर्ते आणि समोर उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, या आरक्षण यात्रेनिमित्त फिरत असताना वंचित बहुजन आघाडीच्या एका साध्यासुध्या कार्यकर्त्याने माझ्याकडे प्रश्न केला की ताई, आमच्या गावातले गरीब मराठे विचारतात की तुम्ही आधी गरीब मराठ्याला पाठिंबा दिला, आता तुम्ही गरीब मराठ्याच्या विरोधामध्ये का बोलत आहात? तुम्ही हे यासाठी करत आहात का की गरीब मराठ्याने लोकसभेमध्ये आपल्याला मतदान केलं नाही, मग आता ओबीसीला पाठिंबा दिल्यानंतर ओबीसी आपल्याला मतदान करणार आहे का? त्याला मी उत्तर दिलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जेव्हा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत होते, उपोषण करत होते, त्यावेळेस त्यांना जाऊन जो पाठिंबा बाळासाहेबांनी दिलेला आहे तो आजही आम्ही तसाच दिलेला आहे. फक्त प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की हा पाठिंबा देत असताना आपण सातत्याने, आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडीने सातत्याने हे स्पष्ट केलं की ओबीसीच्या कोट्यामधून आपल्याला आरक्षण मिळणार नाही, आपल्याला वेगळा कोटा निर्माण करावा लागेल, या ठिकाणच्या गरीब मराठ्यासाठी वेगळा कोटा निर्माण करावा लागेल. परंतु आपण बघितलं की बहुतेक मनोज जरांगे पाटलांनी भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणाबद्दलचं कलम लिहिलेलं आहे ते बहुतेक वाचलेलं नाही. त्यांनी बहुतेक बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्यही वाचलेलं नसावं. आरक्षण या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे आरक्षण दिलं त्याचं कारण होतं की या देशामधली जी हजारो वर्षांची व्यवस्था आहे, जी जन्मजात उच्च नीचतेची व्यवस्था आहे, या व्यवस्थेमुळे जे शोषण झालेलं आहे, इकडच्या जवळजवळ 85% समूहाचं जे मागासलेपण निर्माण झालेलं आहे, गरिबी निर्माण झालेली आहे, शिक्षणातलं मागासलेपण आहे, सामाजिक अप्रतिष्ठा आहे, याच्यामध्ये पुनर्रचना करण्याचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेला आहे आणि म्हणून हे आरक्षण आहे. आणि आपण पुढे हे लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये 340 कलम जे लिहिलेलं आहे, या 340व्या कलमामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथे जे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले समूह आहेत, म्हणजे ओबीसीचे जे समूह आहेत, त्यांच्याबद्दलचं पाहणी झालेली नाही, त्यांच्या मागासलेपणाचं मोजमाप झालेलं नाही. त्यामुळे आयोग नेमला जावा आणि हा आयोग यांच्यासाठी कोणता कार्यक्रम देशाने दिला पाहिजे तो आयोग देईल. आणि म्हणून हे 340व कलम त्यांनी त्या ठिकाणी कोरलेलं आहे.
आणि त्यानुसार देशाने मागासवर्गीय आयोग स्थापन करावा आणि त्यांना विकासाचा कार्यक्रम या ठिकाणी आखून द्यावा ही बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. परंतु त्यावेळच्या नेहरू सरकारने बाबासाहेबांनी हे जे आग्रह धरलेला होता, संविधानामध्ये हे जे कलम लिहिलेलं होतं त्याच्यावर अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला. आपण एक लक्षात घ्या की इथे अनेकांनी सांगितलं आणि आम्ही देखील अनेक वेळा बोलतो की या ठिकाणचा जो ओबीसी आहे हा दुर्बल आहे, मागासलेला आहे, खूप जास्त अवमानित आहे. परंतु तुम्ही लक्षात घ्या, मी या ठिकाणी ओबीसींबरोबर हे बोलायला मागते की तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला मंडल आयोगाच्या 272 जाती होत्या आणि नंतर त्याच्यामध्ये जो इतर जातींचा समावेश झाला त्याच्यामुळे जवळजवळ 350च्या वर आज जाती आज मंडल आयोगाच्या यादीमध्ये आहेत. हे सर्व जे ओबीसी आहेत हे या देशाची जी उद्योग व्यवस्था आहे, ही उद्योग व्यवस्था हजारो वर्ष ज्यांनी सांभाळली, ज्यांच्या कष्टावरती आणि ज्यांच्या सेवेवरती आज या देशामध्ये संपूर्ण या ठिकाणचा जो आपल्याला लागणारं जे सर्व होतं या ठिकाणचं ते निर्माण झालं. ते सुतार, लोहार, न्हावी असे अनेक समूह आहेत, वंजारी आहेत, बंजारा आहेत, सर्व समूह आहेत, आगरी, कोळी, भंडारी आहेत. एक एक जात एक एक उद्योग सांभाळत आलेली आहे आणि आपल्याच संपूर्ण कष्टावरती हे खरं म्हटलं तर हा देश जो काही चाललेला आहे ह्या उद्योग व्यवस्थेचा इथला ओबीसी हा कणा आहे. परंतु आपली अवस्था अशी आहे की तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलास. आपल्याला आपल्या ताकदीची जाणीवही नाही. बाबासाहेब हे बघत होते की हा जो समूह आहे हा समूह थोडा थोडका नाहीये, त्याची संख्या 50% जास्त आहे. ही संख्या किती आहे हे आयोगाने शोधून काढायचं होतं. मध्यंतरी बिहारच्या सरकारने जेव्हा जनगणना केली आपल्या देशामध्ये, 31 सालानंतर जनगणना झाली नाही, त्यामुळे ओबीसींची खरी लोकसंख्या किती आहे हे आजपर्यंत देशाला माहित नाही. परंतु बिहार मधल्या जनगणनेमध्ये जवळजवळ 67.5% ओबीसी या ठिकाणी आहे असं आलं. सर्वांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं की इकडचे पक्ष ओबीसींच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यायला तयार नाहीत. याचं कारण असं आहे, जे सुरुवातीपासून आपण पाहिलेलं आहे की काँग्रेसने मंडल आयोगाची किंवा मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली नाही, हा प्रश्न लोंबकळत ठेवला आणि मंडल आयोगाची स्थापना होऊन ओबीसींना सवलती मिळण्यासाठी 40 वर्ष उलटून जावी लागली. जनता पक्षाच्या काळामध्ये मंडल आयोग निर्माण झाला, परंतु त्यानंतर आलेल्या इंदिरा गांधींनी अंमलबजावणी केली नाही, त्यानंतर आलेल्या राजीव गांधींनी अंमलबजावणी केली नाही आणि त्यानंतर जेव्हा व्हीपी सिंगांचं सरकार आलं त्यांनी अंमलबजावणी केली, ती सुद्धा अंशतः केलेली आहे. मंडल आयोगाने खरं म्हटलं तर खूप मोठा कार्यक्रम दिलेला आहे, परंतु ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणी झालेली नाही. आणि मग जेव्हा व्हीपी सिंगांनी हा अंमलबजावणीची घोषणा केली त्यावेळेस आपण बघितलं की भाजपचे त्यावेळेचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी जे तेव्हा व्हीपी सिंगांबरोबर एकत्र सरकारामध्ये होते, ते सरकारमधून बाहेर पडले. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जर का मंडल काढणार असाल तर आम्ही कमंडल काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय तर आमचा ओबीसींच्या आरक्षणाला पाठिंबा नाही. आजही आपण बघतो की आपलं जे
राजकीय आरक्षण आहे, हे आरक्षण असं आपल्या हातातून बघता बघता काढून घेतलं गेलं. मंडल आयोगानंतर आपल्याला या ठिकाणी राजकीय आरक्षण मिळालं. आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये निवडून येऊ लागलो. आपले महापौर झाले, नगराध्यक्ष झाले, सरपंच झाले. परंतु हे आरक्षण देखील काढून घेण्यामध्ये आलं. आणि हे आरक्षण वाचावं तर सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस जे सरकार होतं त्या सरकारकडे मागितलं. त्यावेळेस काँग्रेसचंच सरकार होतं माझ्या मते. परंतु त्यांच्याकडे आकडेवारी नव्हती, उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आकडेवारी नाही आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारलं की आकडेवारी तुमच्याकडे आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपकडे आकडेवारी आहे, कारण 11 साली मनमोहन सिंग सरकारने जातगणना केलेली आहे, त्याच्यामधून आकडेवारी आहे. परंतु ही आकडेवारी ओबीसींसाठी देण्यात आली नाही. ओबीसींचं हे आरक्षण हिसकावून घेण्यात आलं. काल कोणीतरी असं म्हणालं की त्याच्यानंतर बांठिया आयोग आला. परंतु बांठिया आयोगाने जे काम केलं ते रितसर काम केलेलं नाही. आणि त्यामुळे त्या आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरती उद्या जर का आपण निवडणुका लढल्या तर आपल्याला माहिती आहे की कोर्टामध्ये कोणीतरी जाणार आणि त्या निवडणुका रद्द करून घेणार. मी आपल्याला हे सांगायला मागते आहे की आज आपल्याला हा प्रश्न पडलेला आहे की या ठिकाणचे शरद पवारांचा पक्ष असेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष असेल, कोणी भूमिका आज घ्यायला तयार नाही. केवळ एक अपेक्षा आम्ही करतो आहोत. एक अपेक्षा आमची आहे की तुम्ही या देशाचा कायदा काय आहे तो मनोज जरांगेंना सांगा. आरक्षणाचा कायदा काय आहे तो मनोज जरांगेंना सांगा. कायद्याची बाजू आणि सत्याची बाजू या महाराष्ट्रामध्ये सांगण्याचं धैर्य दाखवा. परंतु एकही पक्ष करायला तयार नाही. ज्यांनी गेल्या 40-50 वर्षामध्ये या ठिकाणच्या मागासवर्गीयांसाठी जेव्हा जेव्हा आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला त्या वेळेस या देशामध्ये त्याच्या विरोधामध्ये आंदोलन उभी राहिली, हिंसाचार उभा राहिला आणि ओबीसींचं आरक्षण कसं मिळणार नाही याचा प्रयत्न झाला. याचं सर्वात महत्त्वाचं कारण ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे की आपली संख्या मोठी आहे, आपल्या हातामध्ये ताकद मोठी आहे, आपण मेहनती माणसं आहोत, आपण जग निर्माण करणारी माणसं आहोत आणि एवढा मोठा समूह आपला आहे की जवळजवळ 67% आपण आहोत. या राजकारणामध्ये जर का आपल्याला ताकद मिळाली तर या देशामधला जो प्रस्थापित वर्ग हजारो वर्ष सत्ता भोगत आहे त्याच्या हातामधून सत्ता जायला वेळ लागणार नाही. कळीचं पान हे आहे की जर का ओबीसीला त्याची ताकद कळली आणि ओबीसी जर का पुढे आला, त्याने आपल्या मागासलेपणाचा जो काही या कपाळावर लागलेला शिक्का आहे तो पुसून टाकला आणि तो जर का आत्मविश्वासाने पुढे आला तर या राजकारणामध्ये आज जे चाललेलं आहे हे चालू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला स्वप्न दिलेलं आहे या देशामधल्या सामाजिक परिवर्तनाचं ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे मी हे आपल्याला सांगायला मागते की आज 7 तारखेला आपण जमणार आहोत, आपली ताकद दाखवण्यासाठी जमणार आहोत. पण आपल्या पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे आणि मग आपली रजा घेणार आहे की आपण अशी मागणी केलेली आहे की 55 लाखाच्या ज्या नोंदी त्यांनी आता केल्या, 55 लाख जे सर्टिफिकेट त्यांनी वाटली ती रद्द झाली पाहिजे, ही मागणी आपण केलेली आहे. परंतु ह्या मागणीनुसार कारवाई होणार आहे का? या मागणीनुसार आजचं जे सरकार आहे ते कारवाई करणार आहे का? ही सर्टिफिकेट खरंच रद्द होणार आहेत का? ही सर्टिफिकेट जर का रद्द करून घ्यायची असतील तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आपले एवढे आमदार गेले पाहिजेत की हे जे केलेलं आहे ते त्याच्या विरुद्धचा ठराव करून विधानसभेमध्ये हे 55 लाखाचे जे दाखले आहेत ते रद्द करण्याचा आपण ठराव करू शकू. आणि म्हणून हे मी आपल्याला सांगायला मागते की आपल्याकडे काय ताकद आहे आज. एकतर आपल्याकडे जे आपलं मत आहे ही आपली ताकद आहे
आपली संख्या ही आपली ताकद आहे. आपण जर का जागृत झालो आणि राजकारणामध्ये जर का आपण आपल्या अधिकारासाठी ॲसर्ट करायला लागलो तर आपला पराभव कोणालाही करता येणार नाही. ही आपली ताकद आपण ओळखली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनामधून आपलं राजकीय संघटन, लढाऊ संघटन उभं राहायला पाहिजे. कोणीतरी मध्यंतरी म्हणालं असं की बाळासाहेब आंबेडकर पुढे आले म्हणून आज ओबीसी या ठिकाणी जो गरीब आहे, जो दुर्बल आहे, जो गावामध्ये खूप जास्त नाडला आणि पिडला जातो आहे, त्याच्या पाठीमागे बाळासाहेब उभे राहिले म्हणून आज आम्ही बोलत आहोत. माझं म्हणणं असं आहे की बाळासाहेब उभे आहेत, वंचित बहुजन आघाडी उभी आहे. आमचा हा शब्द आहे की या ठिकाणी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. आम्ही या देशाचा संविधानाचा कायदा जो आहे त्याच्या रक्षणासाठी आम्ही उभे राहू. या ठिकाणचे जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या रक्षणासाठी आम्ही उभे राहू. पण ही लढाई जर का आपल्याला यशस्वी करायची असेल तर ओबीसी बांधवाने स्वतःचा न्यूनगंड झटकून या ठिकाणी आत्मविश्वासाने या राजकारणामध्ये पुढे आलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. एवढं आपल्याला मी या ठिकाणी सांगते, आवाहन करते आणि आपली रजा घेते.